आणि मुंबई महापालिकेच्या शाळांच्या नूतनीकरणाच्या मुद्द्यावर मनसे गटनेते यशवंत किल्लेदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक साईनाथ दुर्गे यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केलेत। मुंबई महानगरपालिकेची शाळा, मला असं वाटतं जे शाळा पायाभूत सुविधा जो विभाग आहे त्याने हा घाटच रचलेला आहे की तिकडे त्यांनी C2A त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि तसंच पालकांची बैठक घेऊन ती शाळा स्थलांतरित करण्याचा त्यांचा घात आहे। परंतु आम्ही हे होऊन देणार नाही, कारण तिथल्या स्थानिक नगरसेवक असतील, स्थानिक आमदार असतील, कोणालाही त्याची माहिती किंवा कल्पना दिलेली नाही। त्याच्यामुळे आम्हाला ती माहिती आलेली आहे परवा, त्याच्यावर आम्ही माहिती घेऊन त्याच्या योग्य ती कारवाई करून त्याला दणका देणार आहोत। 550चे विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही कुठेतरी लांबच्या दीड किलोमीटरच्या पुढच्या कुठेतरी शाळेत हे करणार। मग ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन तुमचं पक्कं असलं पाहिजे। तुम्ही महानगरपालिकेच्या शाळा ह्या विद्यार्थी केंद्रबिंदू ठरवून तुम्ही कार्यक्रम राबवणं गरजेचं आहे, परंतु तसं होताना दिसत नाही आहे। तुम्ही बिल्डर धार्जिणी धोरण स्वीकारलं जाते की काय, ही शंका निर्माण होते।